भगतसिंग मित्र मंडळ. मला 2 मिनिटं बोलू का भगतसिंगाबद्दल? जर का अशा तरुण मित्र मंडळांनी आपल्या धर्माचे कार्यक्रम जर का राबवले तर एक दिवस आपला भारत देश हे हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार. महाराज भगतसिंग कोण होते? त्यांच्या आईचं नाव विद्यावती. ज्या वेळेला भगतसिंगाला फाशीवरती चढवण्यात येत होतं त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आईची मुलाखत झाली. विद्यावती भगतसिंगांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेली. त्यावेळेला भगतसिंगाने त्याच्या आईला एकच विचारलं, बोले मां, कल जब मैं इस फांसी के फंदे पर सो जाऊंगा तब तुम रोओगी तो नहीं? बोले मां, जब मैं अपनी मौत की वादियों में खो जाऊंगा तब तुम रोओगी तो नहीं? महाराज भगतसिंगाच्या आईचं उत्तर आहे का? अगदी ऐकण्यासारखं आहे. तसं सर्वांच्या आईचं उत्तर पाहिजे, तरच हे धर्म मंडप टिकेल, नाहीतर अन्यथा टिकणार नाही. भगतसिंगाची आई म्हणत होती, बेटा तेरे मन में ये ख्याल आया भी कैसे? अरे राष्ट्रभक्तों की जननिया तो अपने खून से गुलामियों की गुलामियों की दाग धोती है, और राष्ट्रहित संत की माँ तो अपने खून से गुलामियों के दाग धोती है. और बेटा तूने ऐसे सोचा ही क्यों कि तेरी माँ रोगी? मैं रो रही इसलिए हूँ बेटा कि मेरे कुख से तेरे जैसा एक ही पैदा हुआ, और अगर एक पैदा होता तो मैं वो भी हंसते हंसते बलिदान कर देती. दादा असं उत्तर होतं त्या आईचं. अरे राष्ट्रहित बलिदान की पुत्र की जननिया नहीं रोती. अरे रोती तो सिंहारों की माँ होती है, सिंगों की माँ नहीं रोती. मैं तो सिंगों की माँ हूँ, सिंगों के बाप की माँ हूँ. मैं नहीं रोऊंगी बेटा, बस रोना इस बात का है मुझे. तू जा बेटा, तू तेरा आजादी की दुल्हन लेके जा, मैं शगुन के लड्डू बटवाऊंगी. असं सुंदर उत्तर होतं त्या माईचं. तसं जर का तुम्हीही विद्यादेवी सारखे झाले तर खरोखर आपला धर्म टिकेल, अन्यथा धर्म टिकणार नाही. खूप खूप आभारी या मित्रमंडळाचा. आपण आता आपल्या कीर्तनाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. सर्वांचा पाठ आपला असला किंवा नसला, कान मंत्र तरी सर्वांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. कोणाचं? ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांच्या श्रीमंतीचं. तुकोबाराय म्हणतात त्याच्या द्वाराशी एवढं संपत्ती आहे. तुकोबाराय म्हणतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे सेबर. महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमंतीचं. हा अभंग धरणेकर प्रकरणातील अभंग आहे. धरणेकर प्रकरणातील म्हणजे आपल्या भाषेत आंदोलन. जसं महिला मंडळ आंदोलन करता एखादं दारूबंदीचं आंदोलन, हा असं काहीतरी आंदोलन करताना, तसं धरणेकर प्रकरणातील हा अभंग आहे. पण महाराज वर्णन कोणी कोणाचं करावं हा प्रश्न पडतो. मृदंगवाल्या भाऊचं वर्णन कोणी केलं पाहिजे? मृदंग वाजवणाऱ्याने. मी जर म्हटलं महाराज चुकतंय तुमचं, या असं नाही. तुम्ही जर मला म्हटलं की या महाराज इथं बसा, जमेल का? नाही जमणार महाराज. गायनावाल्यानंच केलं पाहिजे, नाहीतर जमणार नाही. म्हणून तुकोबाराय हे अधिकारी होते, म्हणून ज्ञानोबारायांच्या श्रीमंतीचं ते वर्णन करतात. महाराज बघा, वर्णन कोणीही कोणाचं करू नये, नाहीतर मग फजित होते. बघा उंट दादाचं लग्न ठरलं. आता तुम्ही म्हणसाल प्राण्यांचं का लग्न होतं का? होतं, फक्त पत्रिका आपल्याला नसते त्यांची, त्यांच्यामध्ये लग्न होतात. उंटाचं लग्न ठरलं, मंगलाष्टक म्हणायला गाढव दादा. महाराज गाढव दादा मंगलाष्टक म्हणायला, आणि लग्न कोणाचं? उंटाचं.
मी काय सांगतोय, वर्णन कोणी कोणाचं करावं, बरोबर ना? म्हणजे आपण अधिकारी असले पाहिजे, त्याच्यातला ज्ञान आपल्याला पाहिजे, म्हणून मी हे दृष्टांत सांगतोय. उंटाचं लग्न ठरलं, मंगलाष्टक म्हणायला गाढव दादाने मंगलाष्टकाला सुरुवात केली. महाराज मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. शुभमंगल सावधान आली लग्न गती समीप नवरा. हो एवढंच म्हणू महाराज. आपण जर का पुरं म्हटलं तर घरी झोपेल म्हणतील लग्न लागलं, चला गल्ला सुटला चला पंक्तीला इथं हजर, आणि इथं आल्यावर म्हणतील इथं तर कीर्तन सुरू आहे. महाराज गाढव दादाने मंगलाष्टक सुरुवात केली. सुंदर अशा आवाजामध्ये मंगलाष्टक म्हटले. लग्न लागलं, नंतर त्यांची भेट झाली. उंट दादा गाढव दादाला म्हणतात, आणि महाराज तुम्ही खूप सुंदर असे मंगलाष्टक म्हटले हो, काय तुमचा आवाज, वा 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 वा. आता गाढव दादाचा आवाज काढून दाखवता का तुम्ही? कसा आहे आवाज? चांगला आहे का महाराज? नाही ना. पण उंट दादा आले, तुमच्यासारखा आवाज मी पुऱ्या महाराष्ट्रात पाहला नाही. अरे हे सोडा, लोहारामध्ये जे कलाकार आहे त्यांचा आवाज नाही तुमच्या आवाजासारखा. महाराज असं म्हटले हो उंट दादा. म्हणे वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद. म्हणे उंट दादा ऐका ना, मी पण आजपर्यंत बरेच नवरदेव पाहिले, पण तुमच्यासारखा सुंदर देखणार नवरदेव. आता उंटाचं एक तरी अवयव चांगला आहे का महाराज? कसा आहे तो? जमतंय का वर्णन? वर्णन कोणी कोणाचं करावं याच्यावर बोलतो. तुकोबाराय वर्णन करणार ज्ञानोबारायचं. महाराज तुका म्हणे सत्य सांगो येव तो रागे येत तिथे. तुकाराम महाराज म्हणता वर्णन कोणीही कोणाचं करायचं नाही, सत्य सांगायचं, राग आला तरी चालेल, बाकी खरं बोलायचं. मग आता प्रश्न पडला की तुकोबारायांचा एवढा अधिकार होता का की ते ज्ञानोबारायांच्या श्रीमंतीचं वर्णन करतात? प्रश्न पडतो ना सर्वांना की तुकोबारायांचा अधिकार एवढा होता का की त्यांनी ज्ञानोबारायांच्या श्रीमंतीचं वर्णन करावं? हा होता. ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची परीक्षा घेतली आणि परीक्षेमध्ये ज्या वेळेला तुकोबाराय खरे उतरले, महाराज रामेश्वर भट्ट कोण होते हो? तुकोबारायांचे कोण होते? विरोधी कट्टर, जसं बीजेपी आणि काँग्रेस. जमतं का महाराज? पण रामेश्वर भट्टांचा शब्द होते महाराज, तुकिता तुल्याने ब्रह्मा तुकासे आले मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी संत होयो रामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी